मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून कूपन कसे क्रिएट करायचे. चला तर मग सुरुवात करूया. क्रोम मध्ये जा, इथे कूपन असे शोधा. आता तुम्ही बघू शकता आपल्याला इथे बरेच पर्याय मिळतील. मी हा पर्याय निवडेन. आपण हे थेट ब्राउझरमध्ये ओपन करू शकता. यासाठी आपल्याला साइन इन करणे आवश्यक आहे. मी आधीच इथे साइन इन केलं आहे, म्हणजे माझे डॉक्युमेंट 11 या नावाने आपोआप सेव्ह होईल. मी याचे नाव बदलून कूपन डिझाइन असे करेन. कूपन डिझाइन ते सेव्ह केले जाईल. आपण आता बघू शकता हे आहे आपलं रेडीमेड टेम्पलेट. आपण ती आपल्याला हवी तशी एडिट करू शकता. आपण फॉन्ट आणि फॉन्टचा रंग बदलू शकता. आपण फॉन्ट साईज बदलू शकता. तसेच हा टेक्स्ट एडिट करू शकता. आपण आपल्याला हवी असलेली कोणतीही इमेज इन्सर्ट करू शकता. तर मी याचे नाव बदलून न्यू इयर ऑफर असे करेन. मी याची साईज कमी करून 36 इतकी करेन. आता आपण इथे कलर पॅलेट बघू शकता. मी हे असे बदलेन. मी हा टेक्स्ट देखील एडिट करेन, जो माझ्यासाठी योग्य आहे. नवीन वर्षातील आपल्या पहिल्या खरेदीचा लाभ घ्या. आमच्या विशेष कूपन सहित 27 जानेवारीपर्यंत वैध आहे. बरोबर. आता आपण फॉन्ट आणि फॉन्टचा रंग बदलू शकता. मी हा फॉन्ट बदलून घेऊ शकते. मी रंग देखील बदलू शकते. मी हा फॉन्ट देखील बदलू शकते. मी हा फॉन्ट बदलून टाइम्स न्यू रोमन करेन. ठीक आहे, हा बोल्ड केला. आपण जे चांगले दिसेल ते करू शकता. मी याची शेड बदलून एक शेड डार्क करेन. इथून जे असे दिसेल. बरोबर. आता आपण इथे कोणतीही इमेज इन्सर्ट करू शकता. पिक्चर, दिस डिव्हाइस. मी आधीच PNG इमेज डाउनलोड केली आहे, तर मी ही इथे थेट इन्सर्ट करते. आपण बघू शकता की हे आधीपेक्षा खूप चांगलं दिसतंय. आता आपल्याला हवे असेल तर आपण ही इमेज क्रॉप करू शकता. पण मला ही क्रॉप करायची गरज वाटत नाही. ही अगदी योग्य आहे. आता आपण ही इमेज रिपोझिशन किंवा स्केलिंग करण्यासाठी फिरवू शकता. कूपन फायनल करण्यापूर्वी आपण सर्व चुका तपासल्या पाहिजेत आणि त्यांचे निराकरण केले पाहिजे. बरोबर. तर इथे आपण पाहू शकता की आपली टेम्पलेट डिझाइन तयार आहे.